क्रीडा रसिकांचे आणि क्रीडा प्रेमिकांचे आणि आयोजकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि सामन्याचा जो आनंद आहे तो दिला. आणि सर्वप्रथम तर मी आयोजनाबद्दल तर नेहमीच बोलेन. अशोक सिंग, आशिष मिश्रा, निलेश जयस्वाल असतील, म्हणजे याची संपूर्ण टीम आहे ही दरवर्षी मला वाटतं DUPL प्रीमियर लीग भरवत असते आणि प्रेक्षकांची गर्दी तर इथे नेहमीच असते. कारण ही अशी एक स्पर्धा आहे की आपल्या डोंबिवलीत होते. आणि मिश्रा आणि अशोकला माझी एक विनंती आहे की ही स्पर्धा आहे तुम्ही आज रेल्वेला करता ते ही निरंतर अशीच ठेवा. आम्हाला या स्पर्धेचा आनंद द्या. आणि जे तुम्ही कटआउट आणि ग्राउंडची जी शोभा वाढवली आहे खरंच एकदम सुंदर आणि सुरेख असं आयोजन आहे. आणि या आयोजनाला आम्ही नेहमीच भेट देऊ. आणि सर्व जे या खेळामध्ये पार्टिसिपेंट केलेत खेळाडूंना त्यांना मी शुभेच्छा देतो. चांगला खेळ खेळा आणि चांगला गेम दाखवा. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या पिंटा यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. चला जाऊयात कॉम्बॉक्सकडे. सिराज शेख सर, ओव्हर टू यू. मौका और बल्लेबाज ने भी जड़ दिया चौका और चौके के 7 रनों की संख्या स्कोरबोर्ड पर पहुंचा दी है 4 बिना नुकसान के. आदित्य और सामने है आशु. ये दो खिलाड़ी जिनमें बहुत कूट कूट कर टैलेंट भरा हुआ है, लेकिन अपने टैलेंट को दिखाना यहां लाजिम है. आपके अंदर अगर प्रतिभा है, आपके अंदर हुनर है, जब तक आप अपने हुनर का मुजाहिरा पेश नहीं करेंगे, जब तक आप अपना हुनर नहीं दिखाएंगे, तब तक मार्केट में वैल्यू और कीमत नहीं बढ़ेगी. बताना होगा कितना दमखम है आदित्य. अगली गेंद का सामना करते हुए राहुल की. ओ इस बार कैच, लेकिन ये निर्णय अंपायर पर है. ये अवदेश नीलेश जायसवाल के भाई है, देख सकते हैं. अब अंपायर के निर्णय का कैच पकड़ा तो है, लेकिन सेकंडों का, सुई के कांटों का हेरफेर. बहुत बढ़िया कैच, पॉइंट के ऊपर मानो इंटरनेशनल क्रिकेट चल रहा है. पहली गेंद पर चौका मारा और दूसरी गेंद पर विकेट चटकाया. राहुल, बहुत बढ़िया गेंद थी इस बार ऑफ स्टंप के बाहर. ये देखिए अंपायर ने थर्ड अंपायर से रिव्यू किया है. चलिए थर्ड अंपायर से रिव्यू है, यहां पर आकर देखना होगा कि ये गेंद पकड़ी जरूर है, लेकिन बहुत बढ़िया. तब तक सुनते हैं सुप्रसिद्ध संगीत डीजे से. बहुत क्रूशियल मूवमेंट था और मैं समझता हूं कि ये अंपायर का बहुत सही निर्णय उन्होंने थर्ड अंपायर से रुजू किया. और कैमरे की आंखों ने, यार एक बार हमारे GTC लाइव टेलीकास्ट के लिए तालियां बजा दे यार कि इस मोमेंट को भी उन्होंने कैप्चर किया है. बहुत बढ़िया यार, बहुत बढ़िया. GTC टेक्निकल टीम, हमारे कैमरामैन, बहुत बढ़िया यहां पर इनका कारगिर्दगी और बहुत बढ़िया इनका कारनामा. ये अच्छी गेंद राहुल की फिर बीट किया इस बार आदित्य को. 3 गेंदें केवल 4 रन अब तक. बढ़िया गेंदबाजी. पहली गेंद पर चौका, गलत डिलीवरी थी. यॉर्कर करने का प्रयास था, फुल टॉस कर बैठे थे और उस बीच एक करारा चौका आदित्य के बल्ले से निकला. लेकिन उसके बाद 2 गेंदें बिंदी करके अपने आप को वापसी कराई है. इस बार पटकी हुई गेंद बल्ले का बाहरी सिरा लगकर गेंद थर्ड मैन की तरफ से 1 रन डिक्लेयर यहां पर प्राप्त किया. स्कीड भी हुए वहां पर पॉपिंग क्रीज पर, लेकिन केवल 1 रन के 7 रनों की संख्या को बढ़ाते हुए स्कोर बढ़ता हुआ 5 रन पर.
बहुत दम है दोनों खिलाड़ी में, बहुत प्रतिभा है दोनों खिलाड़ी में। लंबे समय तक अगर विकेटों पर रुके रहे तो आप देखेंगे कि 6 ओवर की समाप्ति पर एक बड़ा लक्ष्य देकर जाएंगे यहां से। इसीलिए राहुल भी चाहेंगे कि जल्द से जल्द आशु और आदित्य के विकेट को चटकाए ताकि टीम भी राहत की सांस ले। आशु स्ट्राइक पर, राहुल फील्ड में परिवर्तन करते हुए डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन को थोड़ा सा वाइडिश रख दिया है। 30 गज के दायरे में 4 खिलाड़ी ऑफ स्टंप के पास, 5 खिलाड़ी। आणि बघा मुख्य व्यासपीठावरती आपल्या अतिथीगणांचं देखील पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आपले मुख्य अतिथी माननीय श्री सुजितदादा नलावडे यांचं देखील स्वागत झालंय, यांचं देखील आगमन झालंय। त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सुस्वागतम 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 हे असे दादा। आणि DUPL म्हणजेच आशिष मिश्रा, अशोक सिंग यांच्या सर्वच खेळाडूंवरती या सगळ्याच आपल्या कमिटीवरती त्यांची नेहमी खूप चांगली साथ असते। दादा अशी साथ आमच्यावरती असू द्यात हीच प्रार्थना करतो। या सामना एंजॉय करा। DUPL चा हा सामना चालू आहे। ओव्हर टू यू सिराज सर। यहाँ पर आए हुए अतिथि का हार्दिक अभिनंदन, स्वागत मंच पर विराजमान है। इनका दिल की गहराइयों से इस्तकबाल करते हैं, वेलकम करते हैं। इनका बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत स्वागत। चलते हैं मैच की ओर। इस बीच एक कड़ा विकेट यहाँ पर आदित्य के रूप में आउट होकर आदित्य डगआउट की ओर बढ़ते। मिस टाइम हुआ यहाँ पर, दोनों के बीच में कोई कॉम्बिनेशन नहीं हो पाया, कोई कोऑर्डिनेशन नहीं हो पाया और रनआउट के चलते विकेट का हुआ है पतन। अब आने वाला नया बल्लेबाज श्रवण कुमार, पिछले मैच का मैन ऑफ द मैच भी घोषित किया गया था इस खिलाड़ी को। श्रवण, बिल्कुल श्रवण के अंदर बहुत काबिलियत है, ज्यादा लेदर क्रिकेट खेलने का अनुभव और वही लेदर क्रिकेट की टेक्निक्स को टेनिस क्रिकेट में भी इस्तेमाल करते हैं। यह बहुत खुशाइन बात है, यह बहुत बढ़िया बात है। राहुल इस ओवर की अगली गेंद लेकर तैयार, सामना करते हुए श्रवण। फुल लेन डिलीवरी, ड्राइव किया इस बार लॉन्ग ऑफ की दिशा, लॉन्ग ऑन की दिशा में। खिलाड़ी वाइड दौड़ते हुए कॉर्नर से केवल 1 रन यहां पर मिलेगा श्रवण को और इस 1 रन के 7 रनों की संख्या स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 6 रन पर पहले ओवर की समाप्ति के बाद। आफ्टर 1 over 6 runs on a scoreboard, loss of 1 wicket। एक षटकानंतर धावपलक्यावर धावांची संख्या 6 रन 1 गडी बाद। दूसरे ओवर का भार लेने के लिए अब नया गेंदबाज। 2 बड़े खिलाड़ी इस वक्त सांझ की जानिब से बल्लेबाजी मार्ग पर, आयुष और श्रवण। कृष्णा राय अगर हैट्रिक विकेट लेते हैं तो ये 3,500 रुपए, 2,500 रुपए, 3,000 रुपए, 3,000 रुपए की इनामी राशि हैट्रिक पर है। लेकिन भाई आपका नाम? अमित तिवारी साहब, आपको बता दूं कि ये लेना बैंक है, देना बैंक नहीं। लिया है, देंगे नहीं, और देंगे तो भी 18% काट के। GST लगती है भाई, कल GST काटी थी हमने 3,000 पे 560 रुपए। नया गेंदबाज श्रवण, स्ट्राइक पर, गेंदबाजी मार्ग पर कृष्णा। वो कल से गुम हुआ है भाई, कल से नहीं मिला है, आज फिर गुम हुआ है। बांध के रखो भाई उसको, बार बार घूम जाती है। कृष्णा गेंदबाजी मार्ग पर, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर। क्या लेट कट किया यहां पर, पूरी तरह से बैकफुट पर गए, बल्ले का फेस खोला, गेंद को बॉडी पर आने दिया, बल्ले का बाहरी सिरा लगाते हुए गेंद को थर्ड मैन की दिशा में 1 रन के लिए खेला। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 7, सांझ का 7 सांझ के। एक बुलेट की चाबी मिस हुई है, जिस किसी को मिले कृपया कर लाकर यहां कॉम बॉक्स में दे दें, क्योंकि जहां बुलेट खड़ी है वहां CCTV कैमरे लगे हैं, आप ले जा नहीं सकते ऐसे भी, तो फायदा नहीं होगा। कृपया कर लाकर यहीं जमा करा दें तो बेहतर है, जिस किसी को मिले। अगली गेंद कृष्णा की ओर, बड़ा हिट लगाने का प्रयास और सीधे हाथ पे कृष्णा के हिस्से में सफलता। आयुष आउट होकर डग आउट की ओर। DJ
क्या बढ़िया मोमेंट था, क्या बढ़िया कैच था, बिल्कुल दिल को लुभाने वाला और आंखों में समाने वाला ये कैच। राहुल, क्या जबरदस्त राहुल ने कप्तानी यहां पर दिखाई है और कृष्णा की गेंद पर कैच लपका है। कृष्णा हरे कृष्णा हो गया फिर ये तो। 7 रन 2 सफलता टीम के हिस्से में। अब आने वाला नया बल्लेबाज महेश गेंदबाजी मार्ग पर बड़ी सफलता यहां पर मिली है गेंदबाज कृष्णा को। आयुष आउट होकर डगआउट की ओर निराश हताश, लेकिन खुशी की फुलझड़ियां गेंदबाजी के चेहरे पर फूटती हुई। गति की गेंद उठाया, इस बार भी कैच का मौका और ये कैच कृष्णा के हिस्से में। बैक टू बैक 2 सफलता डीजे। लगाने वाले भाई 1500 तो बन गए उसके यार, पूरा ही दे दू, लिए नहीं लिए चलेगा ना। ये आखिरी विकेट लेनी होगी। 3000 रुपए की नामी राशि इस गेंद पर। हैट्रिक चटकाए और ये ले जाए। नया खिलाड़ी कौन है? बैट्समैन ने संदीप। और ये नो मैंस लैंड एरिया में गिरी है। 3000 बचते हुए यहां पर हल्का सा फ्लिक किया था और मिसफील्ड के चलते 2 रन प्राप्त करेंगे। मोमेंट बहुत बढ़िया था। खिलाड़ी अगर वहां होता शॉर्ट मिड विकेट पर तो ये कैच बन सकता था। डीप मिड विकेट पर रखा था खिलाड़ी, देर कर दी। मेहरबा आते आते दौड़ लगाई थी मिड विकेट से खिलाड़ी ने, लेकिन जितनी जल्दी वो आते उतनी जल्दी कैच लपका जा सकता था, लेकिन धीमी गति से आए और कैच नो मैंस लैंड एरिया में गिरता हुआ। बढ़िया गेंदबाजी। अब तक 4 गेंदें इस ओवर में हो चुकी है। 3 रन 2 सफलता। कृष्णा की अगली गेंद लॉफ किया इस बार फिर से नो मैंस लैंड एरिया में। ऊंची उठी गेंद और लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी ने तैनात पकड़ा है गेंद को। 2 रन चुराया तेजी के साथ और ये मुझे लगता है कि 3 रन यहां पर शायद हो जाए या 2 होंगे। केवल 2 ही रन दिए जाएंगे बिल्कुल। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई 11। और जो खिलाड़ी स्टेज पर बैठे हैं मैं उनसे गुजारिश करूंगा आपको मंच खाली करना है। जो भी खिलाड़ी मंच पर बैठा है टी शर्ट पहनकर वो प्लीज मंच खाली कर दे। रिक्वेस्ट है सभी खिलाड़ी से। कमिटी मेंबर्स के अलावा जो भी खिलाड़ी मंच पर बैठा है मंच से। ओ क्या पर कट किया इस बार कवर पॉइंट की दिशा से। लाइक अ 4 डीजे। बिल्कुल वो भी आशु जैसा बैठा है। एटलीस्ट 500 तो आशु के विकेट पे ही बनता है। यस अंपायर पावर प्ले की घोषणा यहां पर। बैटिंग पावर प्ले लिया गया है। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 15 रन 3 विकेट के नुकसान पर। आगे इस वक्त हमारे मंच पर उपस्थित होते हुए इस इलाके के डैशिंग पर्सनालिटी नगर सेवक महेश पाटिल साहब का आगमन होता हुआ इनका हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत। इस मंच पर विराजमान हुए और हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाई। यहां पर अतिथिगण उपस्थित हुए, इनका हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत। बॉलर नेम शुभम। ओवर की समाप्ति। शुभम हेलो चेक।
धन्यवाद. बघा व्यासपीठावरती महेशजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. यायचे साहेब आपलं देखील स्वागत या DUPLच्या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे दोन्ही व्यक्तिमत्व जे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतात हे असे व्यक्तिमत्व आहेत ते नक्कीच नेहमी समाजसेवा त्यांच्याकडून बघायला मिळते. गरिबांसाठी खूप चांगले कार्य त्यांच्याकडून बघायला मिळतं आणि आमच्या DUPLच्या संपूर्ण संघटनेवरती जी मायेची थाप असते, ज्या आशीर्वादाची आवश्यकता असते, तसे हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या मुख्य व्यासपीठावरती. एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी झाल्या पाहिजेत, महेशजी पाटील साहेब आणि सुजितदादा नलावडे यांच्यासाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. सो इस बीच एक करारा चौका लगता हुआ और चौके के 7 रनों की संख्या, स्कोरबोर्ड बढ़ती हुई 19 रन पर. क्या फाइट चल रहा है यहाँ पर, एक अच्छा बैटल देखने को मिलता हुआ. एक तरफ गेंदबाज कभी हावी होते हुए तो दूसरे पक्ष में बल्लेबाजों का पल्ला भारी होता हुआ नजर आता. यहाँ कहना पड़ेगा कि इधर आ सितमगर हुनर आजमाए, इधर आ सितमगर हुनर आजमाए, तू तीर आजमा हम जिगर आजमाए. तीर और जिगर जैसा मुकाबला यहाँ पर चलता हुआ. वापसी यहां पर गेंदबाज की, बल्ले गांधरोडी सिरा और गेंद केवल 1 रन के लिए विकेटकीपर के दस्तानों के करीब जाती हुई तेजी के साथ मुकम्मल किया. इस 1 रन को रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई 20 रन दर्शाता हुआ स्कोरबोर्ड 3 विकेटों के नुकसान पर. अभी भी इस ओवर की समाप्ति के लिए 4 गेंदें शेष हैं. कुल मिलाकर 2.2 ओवर का खेल अब तक समाप्त होता हुआ. 15 मिनट 20 सेकंड अब तक समय की सीमा. अगली गेंद शुभम, फुलर लेन डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर, रूम बनाकर निकाला इस बार गेंद को. बढ़िया गेंदबाजी, वो लेफ्ट कर दिया था. यहां पर कोई मौका नहीं. अब इतना रूम भैया मुंबई में किसी साउथ इंडियन को मिले तो केरला से एक आध फैमिली लाके मुंबई में बसा देता. इतना बड़ा रूम इस बल्लेबाज को मिला, लेकिन उस रूम का ये एडवांटेज नहीं ले पाए. बढ़िया गेंदबाजी. फिर से एक बार शुभम दौड़ते हुए, ओहो पुल किया है. दिस टाइम पावरफुल एंड सक्सेसफुल. 4 डीजे. रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बड़ी अपडेट लेती हुई जा पहुंची है 24 रन पर. कुल मिलाकर 3 विकेटों के नुकसान पर. बढ़िया शॉट, यहां पर मौका मिला था ऑफ स्टंप के बाहर. पहला रूम मिला था, रूम को छोड़ दिया, लेकिन इस बार फिक्स डिपॉजिट करते हुए मिड विकेट क्षेत्र से सीमा रेखा के बाहर गेंद को भेजा 4 रनों के लिए. 24 स्कोरबोर्ड पर 3 के नुकसान पर. अगली गेंद इस ओवर की दौड़ते हुए और ड्राइव किया इस बार बिल्कुल सीधे ऑन साइड पर खिलाड़ी पर मौजूद, लेकिन 1 रन मिलेगा केवल. एक हाथ से गेंद को फॉलो थ्रो में लपकते हुए. स्कोरबोर्ड बढ़ता हुआ 25. हाथों पर चोट लगी है. मुझे लग रहा है कि अभी अभी सूत्रों ने खबर दी है कि हल्का सा फ्रैक्चर है. वो बिल्कुल सो ख्याल रखें अपने उंगलियों का, वरना किधर भी उंगली करेंगे तो गलत हो जाएगा. ये आगे बढ़कर कवर के ऊपर से 1 बाउंस डीप कवर खिलाड़ी के हाथ में. 1 रन दूसरे के लिए. हाँ ना और हाँ ना की कश्मकश में रन आउट. डीजे होनी चाहिए थी और सेट बल्लेबाज इस वक्त डगआउट की ओर जाता हुआ. कहीं ना कहीं श्रवण का एक गलत कॉल, और इस कॉल के लिए मुझे कहना होगा मनीष सर के सेल्फी लेने के लिए उसने प्राउड कर दिया. सेल्फी लेने के लिए उसने प्राउड कर दिया. श्रवण ने अपने ही खिलाड़ी को रन आउट कर दिया. ये कैसा भैया, जरूरत नहीं थी इस रन की. खड़े रहते, समय रखते अपने पास, क्योंकि समय अभी भी आपके पास बहुत है. विकेट बचानी जरूरी है. रनों की संख्या स्कोरबोर्ड पर इस विकेट के बाद है 26 रन 4 विकेट के नुकसान पर. अभी भी शुभम की और हो गया. नया गेंदबाज राहुल. 3 ओवर की समाप्ति हुई 25 रन 4 विकेट के नुकसान पर. अब आने वाला नया गेंदबाज राहुल. आकाश आए हैं. आकाश को हर गेंद आकाश की तरफ भेजनी है ताकि संपर्क साध सके. आकाश, एक तरफ आकाश, दूसरी तरफ सौरव. देखिए ये 2 बार मौका चूका यहां पर
फिर से एक बार दौड़ते हुए शॉट ऑफ लाइन डिलीवरी, बैकफुट पर जाकर शॉट आर्म पुल करते हुए मिड विकेट की दिशा में 1 रन हासिल कर लिया। बस 1 रन के साथ संतुष्टि। यहां पर रनों की संख्या 1 के बाद बढ़ती हुई 27 की ओर। 4 विकेटों के नुकसान पर अब तक 3.1 ओवर का खेल समाप्त। 5 गेंदे शेष ओवर की समाप्ति के लिए। बहुत महत्वपूर्ण ये 5 गेंदे। नया बल्लेबाज अभी सेट होने समय लेगा। राहुल विकेट चटकाना चाहेंगे। लेफ्ट एंड राइट कॉम्बिनेशन इस वक्त विकेटों पर। फुलर लेन डिलीवरी, इस बार हल्के हाथ से गेंद बाहर की तरफ निकलती हुई, बिल्कुल फाइन। लेग बाई का इशारा, पैरों से छू कर गई ये गेंद, आशीर्वाद लेकर गई है। एक्स्ट्रा के साथ रनों की संख्या बढ़ती हुई 28 की ओर। 28 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स। है ना यहाँ लाइव? व्हाट अ डिलीवरी, व्हाट अ डिलीवरी। 135-140 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार की है गेंद, विकेटों के करीब से गई है, सीधे विकेट कीपर के दस्तानों में। जैसे भौरा फूलों के कानों में कुछ कहकर जाता है, यह गेंद विकेटों को कहकर गई है। अभी छोड़ा है, अगली बार चूम के जाऊंगी, बच के रहना है। क्या जबरदस्त गेंदबाजी, कभी आगे कभी पीछे, कभी दाएं और कभी बाएं। इस बार पटकी हुई गेंद, बैकफुट पर गए, शॉर्ट आर्म पुल, हल्की सी मिसफील्ड, लेग मुकम्मल, दूसरे की कॉल, दौड़ पड़े हैं सौरभ। और ये 2 रन के साथ रनों की गति को आगे ले जाते हुए रनों की संख्या बढ़ती हुई 30 रन पर। 4 विकेटें, 30 रन अभी भी ओवर की समाप्ति के लिए। 2 गेंदे शेष। राहुल का यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर, कोई बड़ा हिट लगाने का मौका नहीं इस ओवर में। सिंगल सिंगल डॉट 2, 2 गेंदे अभी भी शेष। बहुत बढ़िया लेंथ और लाइन से गेंदबाजी, कभी आगे कर रहे कभी पीछे। देखिए इस बार आगे रखा गेंद को, बल्ले का बाहरी सिरा, 1 बाउंस, पॉइंट पर खड़े खिलाड़ी के हाथ में गेंद। 1 रन और मिलता हुआ। अक्सर किसी भी गेंदबाज के लिए यह बहुत मुश्किल होता है जब लेफ्ट एंड राइट साइड के बल्लेबाज दोनों क्रीज पर हो। हर गेंद पर फील्ड को आपको परिवर्तन करना पड़ता है जब स्ट्राइक रोटेट होती है, माइंड डाइवर्ट होता है। लेकिन इसके बावजूद लाजवाब गेंदबाजी, दोनों ही बल्लेबाजों को पूरी तरह से पकड़ में और जकड़ में रखा है। अगली गेंद राहुल की, इस बार धीमी गति की गेंद, लेकिन दिशा से भटके। अंपायर का इशारा, व्हाइट का 1 अतिरिक्त रन एक्स्ट्रा के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी करेगा। स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 32 रन, जो कि हर एक नौजवान के पास होती है। 32 वही स्कोर का आंकड़ा स्कोरबोर्ड पर, 32। एक गेंद, फिर से एक बार व्हाइट आर्म ओवर द विकेट। फुलर लेन हल्के हाथ से गेंद को कट करते हुए बाहर की तरफ निकाला, सेकंड स्लिप की दिशा से, थर्ड मैन की दिशा में। ओवर की समाप्ति हुई, रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 33। 4 विकेटों के नुकसान पर 4 ओवर के बाद। आफ्टर 4 ओवर 33 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स। बढ़िया यहां पर अब तक की गेंदबाजी। एनजी ग्रुप्स, चलिए यहां पर ड्रिंक्स स्ट्रैटेजिक टाइम आउट के चलते ड्रिंक्स ब्रेक लिया गया है, और इससे पहले के ड्रिंक्स के समय में हम लौटे चलते हैं जेडी की जानिब और सुनते हैं जेडी की जानिब से एक सुप्रसिद्ध संगीत डीजे। थैंक यू सो मच डीजे, धन्यवाद, धन्यवाद। कॉम्बॉक्स चेक।
चला तर मग इथे एक शुभ सन्मान होतोय आणि शुभ सन्मान करण्यासाठी मी नक्कीच विनंती करतो आशिष मिश्रा यांना. आशिष मिश्रा आपण यायचंय. आपल्या हस्ते हा शुभ सन्मान होणार आहे आणि शुभ सन्मान इथे कोणाचा होतोय? शुभ सन्मान होतोय महेशदादा पाटील यांचा. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. आणि महेशदादा मी आपल्याला विनंती करतो आपण देखील यायचंय. आपला इथे शुभ सन्मान करणार आहेत. मॅच आपण ऑन ठेवा. सिराज सर मॅच ऑन ठेवा. फक्त मी देखील कॉल करीन आपल्याला तेव्हा आपण चालू करू शकता. मॅच ऑन ठेवा. चलिए मॅच चालू पाटील यांचा इथे शुभ सन्मान होतोय. मायेची शाल आणि आपल्या स्पर्धेतील एक उत्कृष्ट मोमेंटो त्यांना देण्यात येतोय. थँक्यू सो मच दादा. आपल्या स्पर्धेवरती ही भेट दिली, धावती भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नक्कीच यांची ओळख म्हणजेच महेशदादा पाटील नक्कीच गरिबांसाठी धावून येणारे असे व्यक्तिमत्व. आपण कुठल्या अडचणीत असाल तर महेशदादा पाटील यांच्याकडे आपण येऊ शकता. दादा दोन शब्द आपण काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आमच्या आयोजनाबद्दल देखील? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आजच्या डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीगला उपस्थित आमचे मित्र सुजित नलावडे, त्यांचे सर्व सहकारी तसेच आयोजक. खरं तर अनेक वर्षापासून हे उत्तर भारतीय प्रीमियर लीग डोंबिवलीमध्ये होत असतं. मागील काही वर्षापूर्वी जेव्हा हे लीग सुरू झाला तेव्हा एक वेगळा वादंग निर्माण झाला होता की डोंबिवलीमध्ये राहून उत्तर भारतीय स्थानिकांना प्रवेश का देत नाही. तर हा एक प्रत्येकाच्या समाजाचा एकतेचा विषय असतो. आपण अनेक कोसो लांब इथे येत असतो कमवायला आणि त्याच्यातनं एक सर्वजण एकत्र येऊन एकमेकांची ओळख झाली पाहिजे ह्या उद्देशाने हा प्रीमियर लीग होत असतो. जेणेकरून डोंबिवलीमध्ये जेवढे उत्तर भारतीय राहतात ते एकत्र आले पाहिजेत, एकमेकांशी विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे. आणि यात मला वाटतं काही गैर नाही. तुम्ही हे जी स्पर्धा आहे ही अतिशय उच्च पातळीवरती अजून नेऊन पोचवली पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्हाला या पुढील वाटचालीला मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच साहेब. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. साहेबांनी देखील आपल्याला तेच सांगितलं की क्रिकेट बघत नाही आपलं जात आपली धर्म, क्रिकेट म्हणजेच एक धर्म आहे. आणि त्यानंतर मी अशोक सिंगजी आपल्याला विनंती करतो आपण यायचे. आपल्या हस्ते अजून एक आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि नक्कीच शुभ सन्मानासाठी मी आमंत्रित करतो सुजित दादा नलावडे आपल्याला. दादा आपण देखील यायचंय. आपला देखील इथे शुभ सन्मान होणार आहे. सुजित दादा नलावडे या. आपला देखील इथे शुभ सन्मान करणार आहेत अशोक सिंगजी. यांची देखील मोलाची साथ आपल्या प्रत्येक आयोजनावरती आहे. प्रत्येक आयोजनाच्या आपल्या या मेंबरवरती असणार आहे आणि अशा मान्यवरांची साथ असल्याशिवाय अशी स्पर्धा होणे शक्य नाहीये. थँक्यू सो मच दादा. आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद मी मानतो. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी देखील झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. येस सर. थँक्यू अशोक. आणि दादा आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील दोन शब्द आमच्या आयोजनाबद्दल आमच्या या सर्वच कमिटी मेंबरसाठी. आज DUPL डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीग या 2 दिवस झाले मला वाटतं या क्रिकेटचं इथे खेळ चालू आहे. आज या ठिकाणी आमच्या डोंबिवलीचे लाडके नगरसेवक आणि डोंबिवली युवकांचे प्रेरणास्थान महेशदादा इथे आज उपस्थित आहेत. त्यांनी आत्ताच तुम्हाला सांगितलं काही वेळापूर्वी की मध्ये जो वादंग निर्माण झाला होता त्याच्यावरती त्यांनी आता सांगितलं. तर मला पण वाटतं दादा जे बोलले ते बरोबर बोलले. प्रत्येकाचा आपापला हा खेळ करण्याचा निर्णय आहे आणि मी DUPL बघतो की अतिशय खूप चांगल्या प्रकारे आणि शिस्तबद्ध असं आयोजन असतं. त्याच्यात अशोक सिंग झाले, त्यांचे सगळेच मित्र, मिश्रा झाला किंवा जे सगळे उत्तर भारतीय असतील त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं आयोजन असतं आणि त्यांनी भविष्यात असेच चांगले कार्यक्रम करावे. आम्ही नेहमीच त्यांच्या सोबत आहोत. आपले महेशदादा पण त्यांच्यासोबत आहेत. कुठल्याही प्रकारची मदत लागली तुम्ही महेशदादा किंवा आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तुमच्यासोबत आहोत. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थँक्यू सो मच साहेब, थँक्यू सो मच. नक्कीच मदतीला धावून येणारे आपले तसे असे दोन्हीही मान्यवर. आणि नक्कीच आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारला जातो की डोंबिवलीमध्ये काय काय असं तुम्हाला डोंबिवलीने दिलंय. तर मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, ही तीच डोंबिवली आहे ज्या डोंबिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ताटात निघते. ही तीच डोंबिवली आहे, माझी डोंबिवली आहे, ज्या डोंबिवलीमध्ये आपल्या आगरी कोळी भावंडांचा आगरी महोत्सव असू दे किंवा आई गावदेवीची पालखी असू दे, ती देखील थाटात निघते. ही तीच डोंबिवली आहे ज्या डोंबिवलीमध्ये आपण डोंबिवली पहाटेची चर्चा 7 समुद्र पार होते. ही तीच डोंबिवली आहे ज्या डोंबिवलीमध्ये आपल्या उत्तर भारतीय भावंडांची छठपूजा देखील साजरी केली जाते. ही तीच डोंबिवली आहे ज्या डोंबिवलीमध्ये आपल्या साऊथतील कर्नाटकमधील भावंडांचे अय्यप्पा देवाची पालखी देखील त्याच थाटामाटामध्ये साजरी केली जाते. मान आहे, अभिमान आहे, गौरव आहे मला माझा डोंबिवलीकर असल्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डोंबिवली, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. हेलो डीजे अंपायर, अंपायर 1.5 मिनट लेट है, 1.5 मिनट लेट है ये ओवर. सो प्लेयर लेना पड़ेगा, पेनल्टी घोषित की जाएगी. लिया है लास्ट, एक प्लेयर और अंदर लेना पड़ेगा लास्ट ओवर में. यस चलिए. हेलो 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 चेक. सो पेनल्टी घोषित की गई है यहां पर. मैं एक बार फिर से मैच की ओर लेकर चलता हूं. आप देख रहे हैं DUPL डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीग का ये आखिरी पड़ाव और इस आखिरी ओवर का भार लेने के लिए आए हैं अवधेश. अवधेश बहुत बेहतरीन फील्डिंग करते हुए हमें नजर आए पॉइंट के ऊपर. हो व्हाट अ फैबुलस शॉट एंड कॉस्ट 2 रन्स ओनली. बहुत बढ़िया घुमाया था बल्ला, लेकिन मुझे लगता है कि 30 डिग्री ये गेंद अगर थोड़ा सा ऑन की तरफ होती तो ये बहुत बढ़िया रन यहां पर बटोर लिए होते. लेकिन बहरहाल केवल 2 रन से संतुष्टि. यहां पर इस 2 रन के साथ रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई 41 रन. आज ज्यादा रन नहीं बन पा रहे हैं. कल के एवज में देखेंगे, कल 75 रन 74 रन बने थे, लेकिन आज 45-50 के अंदर ही समेटा जा रहा है ओवर्स रनों को. अगली गेंद शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, इस बार अपर कट किया खिलाड़ी लॉन ऑफ साइड पर और सीधे हाथ में गेंद. बल्लेबाज आउट होकर डगआउट की ओर. डीजे बैट्समैन नेम प्लीज. विकी. विकी. अवधेश की अगली गेंद, ओ आते ही साथ पुल किया, लेकिन फिर से गेंद गई है डीप स्क्वायर लेग की तरफ. केवल 2 रन मिलेंगे यहां पर. इन 2 रनों के साथ 1 रन है, माफ कीजिएगा, 1 रन के साथ रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई 42 पर. 42 runs on a scoreboard, loss of 6 wickets. अब ओवर की समाप्ति के लिए 3 गेंदें अभी भी शेष और इस बार पुल कर दिया है एंड सीधे हाथ में खिलाड़ी के. बहुत बढ़िया कैच, जज किया और विकेट का हुआ पतन. बल्लेबाज चलेंगे अपने वतन. यानी तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर नया गेंदबाज आने को तैयार. नई गेंद के साथ नया बल्लेबाज आया है मैदान में. बल्लेबाज का नाम शशि ठाकुर. शशि ठाकुर. 2 गेंदें बची है और ये पहली गेंद पर सिंगल लेने का प्रयास और तेजी के साथ रन मुकम्मल करते हुए मैंने बचा लिया आपके. अब आखिरी गेंद इस ओवर की.
अवधेश जिस उद्देश्य के साथ आए थे, जिस आदेश के साथ आए थे अवधेश, उस आदेश को पूरा करते हुए यह आखिरी गेंद, बहुत ही बेहतरीन ओवर अब तक का। आखिरी गेंद पर स्लोवर डिलीवरी, कारपेट स्ट्रोक कॉर्नर की दिशा में, हल्का सा फंबल और गेंद निकल गई है। जीती 48 रनों का लक्ष्य होगा अब इस मैच को जीतने के लिए। क्या हुआ? चलिए, रनों की संख्या में कुछ हेरफेर हुआ है, लेकिन वो जल्दी अपडेट आपको देंगे। एक रन का शायद कुछ आगे पीछे हुआ है। रनों की संख्या बताने के लिए कॉम बॉक्स में करते हैं फेर बदल। 47 रन जीत के लिए होंगे, 47 रन बनाने होंगे जीत के लिए। तो मैं वही तो बोल रहा था, 48 रन विन है सर, 48 रन टू विन। कॉम बॉक्स में करते हैं फेर बदल। मेरे साथ जुड़ेंगे मेरे सहयोगी मनीष भागल सर, वॉइस फ्रॉम डोंबिवली। अब सुनेंगे आने वाली 6 ओवर की कहानी इन्हीं की जुबानी। ओवर टू यू मनीष सर। चला, सगळ्यात पहिले आपण इथे नाणेफेकीचा कौल करणार आहोत. टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. YSCC टीमचे कॅप्टन अशोक सिंग कुठे असतील या, आणि त्यानंतर गुप्ता गॅलेक्सी टीमचे कॅप्टन कुठे असतील आपण देखील त्वरित या. चलिए, गुप्ता गैलेक्सी टीम के कैप्टन और YSCC टीम के कैप्टन, दोनों कैप्टन्स, आपको आपसे विनती है, आप आना है टॉस के लिए. दोनों टीम के कैप्टन्स. बघा, गुणलेखनामध्ये थोडंसं फंबल, थोडीशी मिस्टेक झाली होती. 48 धावा बनवल्यात आणि जिंकण्यासाठी लक्ष्य 49 धावेंचं आहे. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती अरविंद शेठ मात्रे यांचं देखील स्वागत. यायचे दादा, आपण देखील DUPL आपल्या मुख्य व्यासपीठावरून एन्जॉय करायचे. आणि YSCC चे कॅप्टन या त्वरित. YSCC टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन्स जी येस. आणि अरविंद दादा मात्रे, आपल्याला विनंती आहे दादा, आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दादांचं देखील धन्यवाद. आपल्या स्पर्धेला एक नक्कीच धावती भेट त्यांनी देखील दिली आहे. नाणेफेकीचा कौल त्यांच्याच हस्ते आपण पूर्ण करतोय. गुप्ता गॅलेक्सी विपक्ष YSCC. टेल्स कॉल आहे. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, तर काय डिसिजन आपलं असणार आहे? फोटो काढून घ्या. थँक्यू दादा, आपण आपल्या व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. आशिष, काय कॉल असेल? फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करणार. किती धावेंवरती रोखण्याचा प्रयत्न असेल YSCC ला? आता कसं आहे, पहिली मॅच आमची आणि YSCC होती तेव्हा त्यांनी 70-72 धावा काहीतरी केलेले. तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, म्हणजे 50 ते 60 धावा आणि चेस करायचा प्रयत्न करू. आणि एका बॅटल बद्दल काय सांगशील? अशोक सिंग आहे, ज्यांनी पहिल्या चेंडूवर तुला षटकार मारला होता. आता तू कसा कमबॅक देणारस? बॅटलचा काय प्रश्न नाही आहे. आम्ही दोघे म्हणजे चांगलेच मित्रच आहोत. बॅटलचं काय नाही आहे, पण ठीक आहे, आता बघूया. यामधला प्रयत्न करू की चांगले पॉईंट टाकायचं. नक्कीच मैत्री टिकवणं गरजेचं आहे. ती मैदानाच्या बाहेर टिकणं तेवढीच गरजेचं आहे. आणि बॉबी ठाकूर, किती धावा बनवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे? फर्स्ट मैच देखा था यस्टरडे का, तो तुम लोग 70 रन मानाया था, बट अभी उन्होंने जो मिश्रा का सेकेंड मैच था उन्होंने कमबैक भी किया है, तो उस हिसाब से हम लोग का तो 65 to 70 के रन के बीच में हम लोग को करने की कोशिश रहेगा. फिर देखते हैं मैच में क्या होता है. येस, थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला देतो आणि जातो मी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे चालू असलेल्या मॅच साठी. टार्गेट थोडंसं रिवाइज करण्यात आलं होतं. टार्गेट आहे आता 49 धावेंचं टार्गेट आहे. याची दोन्ही संघांनी नोंद करा. रन्स टू विन इज 49 फॉर बोथ द टीम्स, दोनों टीम के लिए. फिर एक बार सूचना करता हूं कि जीत के लिए 49 रन से 48 बनाया है और 49 रन की आवश्यकता होगी. 6 ओवर्स की मैच.
आणि अजून एक मान्यवर व्यासपीठावरती अभिषेक सूर्यवंशी यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. मल्हार बँकेट हॉलचे जॉईंट ओनर आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम आपल्या या DUPL स्पर्धेमध्ये. चला स्पीड अप करा थोडंसं मॅचला. 49चं टार्गेट असणार आहे, 49 टू विन. येस सर, मॅच टाइमर स्टार्ट करा, मॅच ऑन ठेवा. आपण एक शुभ सन्मान करून घेऊयात प्रथमतः व्यासपीठावरती. कमलेश जयस्वाल आपल्याला विनंती आहे, आपण यायचंय. कमलेश जयस्वाल. अभिषेक सूर्यवंशी यांचा देखील शुभ सन्मान होणार आहे. मल्हार बँक्वेट हॉल चे जॉईंट ओनर आहेत, यांचा देखील इथे शुभ सन्मान होतोय. मैदानावरती पहिला चेंडू वेग प्रचंड चेंडूवरती वाईडिश यॉर्करचा वापर केला. आणि राजेश गुप्ता साहेब कुठे असतील, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. राजेशजी गुप्ता सर, आपल्याला विनंती असेल. राजेश गुप्ता साहेब आलेत, आपल्याला देखील विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि इथे बसून आपला हा सामना एन्जॉय करा. दुसरा चेंडू लाऊड अपील करतायत, अपील पंचांनी नक्कीच फेटाळून लावली. अजून एक डॉट बॉल येतोय आणि या संघाने करून दाखवलं होतं. सांज वॉरियर्स या संघाने आपल्याला मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये देखील 46 धावांचं संरक्षण करून दाखवलं होतं. बघूयात यावेळी 49 धावा आहेत, नक्कीच 3 ते 4 धावा अतिरिक्त मिळतात. त्या 4 धावांचे संरक्षण एक्स्ट्राचं होत आहे का, पण समोर देखील आव्हान मोठं आहे. अरुण असणार आहे, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज आशुतोष आहे, आयकॉन खेळाडू आहे, खेळ देखील आयकॉन सारखा खेळलाय. बॅटिंग आपण बघितलं ना तर बॅटिंग मध्ये आज एवढी बॅट लागत नाहीये, पण गोलंदाजीमध्ये कमबॅक करून देतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील 13 धावा दिल्या, 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यामध्ये देखील पॉवर प्लेचं षटक, 3 चेंडू निर्धाव फेकलेत. यावेळी देखील पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला होता. अजून एक डॉट बॉल आलाय, सलग बॅक टू बॅक 4 चेंडू इथे निर्धाव टाकलेत कोणी, आशुनी टाकलेत. एक अष्टपैलू खेळाडू, टीमचा आयकॉन, खेळ देखील आयकॉन सारखा करतोय. त्यांचे टीमचे ओनर देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत, उपस्थित होऊन सामना एन्जॉय करतायत, सामना बघतायत. यावेळी विकेटचा प्रयत्न केलाय, कनेक्शन आहे का चांगलं, तर कनेक्शन चांगलं नाही आहे. कॅच कंप्लीट करण्यात आली आहे लॉंग ऑफ रिजन वरती. आशूच्या खात्यामध्ये विकेट जात आहे आणि मोठा झटका इथे लागतोय MG ग्रुप या संघाला अरुणच्या स्वरूपात. यस JD. मेडन षटकाच्या उंबरठ्यावरती उभा आहे. बघूयात पहिला मेडन षटक आशूच्या मार्फत बघायला मिळत आहे का आपल्याला. शुभम सिंग आला बॅटिंग साठी, बॉलिंग करतो तोच ना, तो शुभम हा तोच खेळाडू आहे ज्याला दुखापत झाली तरी गोलंदाजी चांगली केली. बघूयात मेडन मिळते आहे का आपल्याला बघायला. लास्ट बॉल, यावेळी चांगली गोलंदाजी, मेडन षटक फेकलाय. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाला पाहिजेत. आयकॉन म्हणून निवड झाली, खेळ देखील आयकॉन सारखा केलाय आणि आपलं नाव, आपला नावाचा झेंडा अगदी शिखरावरती नेऊन ठेवलाय. आशुतोष नाव आहे, फेकलंय मेडन षटक. एक विकेट देखील घेतली. जे लक्ष्य 49 धावेचं होतं ते लक्ष्य 6 षटकात करायचं होतं, तर आता ते लक्ष्य फक्त 5 षटकात करावं लागणार आहे. येस DJ.
विनीत पहिला बॉल फेस करेल, हा कारण धाव आलेली नाहीये, मॅडन षटक गेलाय. पुढील चेंडू यावी हलक्यात आणि कट करायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. खूप चांगली गोलंदाजी होते. सलग 7 चेंडू इथे डॉट आलेत, एकही धाव आलेली नाहीये. 7 बॉल्स बिन बोल्ड, 7 चेंडू आतापर्यंत फेकल्या गेल्यात आणि एकही धाव आलेली नाहीये. लक्ष किती आहे एमजी ग्रुप समोर 49चं आहे. इथून संयमी खेळ करणं गरजेचं आहे. क्लासिकल शॉट्स, टेक्स्टबुक क्रिकेट तसे फटके खेळणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, बिगेटचा प्रयत्न केलाय, झेलची शक्यता असणार आहे. आशू येतोय, चूक करत नाहीये. हा देखील खेळाडू, याला देखील गेम आठ चेंडूचा खेळ झालाय, एकही धाव फलकावरती झालेली नाहीये आणि 2 विकेट देखील गेलेल्या आहेत. इथून एमजी ग्रुप टीमला थोडासा संयमी खेळ करणं, पहिले तर 1 धाव घेणं गरजेचं आहे. पुढील चेंडू कट करायचा प्रयत्न इथे देखील केला होता, 1 धाव मिळणार आहे. राहुल आलाय बॅटिंग साठी. राहुलला माहिती आहे टीमची नौका कशी पार लावायची. राहुल देखील तो खेळाडू आहे ज्या खेळाडूला इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी आणि सर्वच खेळाडूंच्या माहितीसाठी हा तोच खेळाडू आहे ज्याला RPL आमदार चषकामध्ये एका चेंडूवरती षटकारासाठी 10,000 रुपीज 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. हा तोच खेळाडू आहे जो या टीमचा एमजी ग्रुपचा आयकॉन प्लेअर देखील आहे, कॅप्टन सुद्धा, आयकॉन प्लेअर सुद्धा आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असणार आहे, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्या. बघा, एक चांगला खेळाडू जेव्हा मैदानात येतो तो आपल्याला कानमंत्र देतो, तो सांगतो की आपल्याला खेळ कसा करायचा आहे आणि तेव्हा धावा येणं देखील सुरू होतं. अगदी 8 चेंडूंवरती एकही धाव नव्हतं. राहुल आला, पहिल्या चेंडूवर कट केला, सिंगल आला, त्यानंतर समोरच्या बॅटरने देखील चांगला रिस्पॉन्स केला, शुभमने देखील चांगला रिस्पॉन्स केला. 2 धावा मिळाल्या, म्हणजे एकूण धाव संख्येत भर. धाव फलकावरती फक्त 3 आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धाव फलकावरती. एमजी ग्रुप बॅटिंग करतोय, चेस करतोय. 49 धावांचा लक्ष्य असणार आहे. यावेळी देखील बिगेटचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा एकदा चांगला संपर्क नाही होतोय. बॅटची आतली कडा लागते, चेंडू अंगाला आदळतोय, पण 1 धाव नक्कीच मिळते. थोडंसं शांत, थोडंसं संत क्रिकेट बघायला मिळत आहे. 6 षटकांची ही मॅच आहे आणि संयमी खेळ करणं गरजेचं आहे, कारण इथून एखाद दुसरा षटकार चांगला गेला, एखाद दुसरी ओव्हर चांगली गेली तरी देखील कमबॅक होऊ शकतं, कारण 36 चेंडूंची ही मॅच आहे. तसंच काहीतरी करण्याची आवश्यकता. थोडासा संयमी खेळ करा, थोडेसे चांगले स्ट्रोक्स खेळा, जबरदस्ती फटके खेळू नका. एमजी ग्रुप कमबॅक करू शकतो, कारण धावसंख्या भली मोठी नाहीये. 49 धावांचं लक्ष्य आहे. एखाद दुसरा चौकार, एखाद दुसरा षटकार कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, बॅटिंग पॉवर प्ले अजूनही शिल्लक आहे. या स्ट्रॅटेजीज बनवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, हलक्या हाताने चेंडूला कट केला, गली रिजन, पॉइंट रिजनच्या अगदी मधून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे देखील मिळते. बघा, धावा यायला सुरुवात झाली आहे. धावा झाल्यात 5. 2 विकेटच्या नुकसानावरती 5 धावा फलकावर, 2 षटकांच्या अखेरीस. यस डीजे. धन्यवाद. 5 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती बॉलर पुन्हा एकदा आशू येत आहे, ज्या आशूने मागचं षटक मॅडन फेकलं होतं, पण आता बॅटल समोर बॅटर
कोण आहे तर बॅटर देखील चांगला आहे. राहुल ठाकूर सारखा बॅटर आहे ज्या षटकारांसाठी तो जाणला जातो. काल देखील हेच कॉन्टॅक्ट बघितलं होतं. पहिल्या चेंडूवरती आशुनी षटकार राहुलला मारला, राहुलने लगेच प्रत्युत्तर दिला आणि विकेट घेतली होती. आज देखील तेच बॅटल, तेच कॉन्टॅक्ट, तीच रायव्हलरी, बेस्ट वर्सेस बेस्ट. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. धावचीची शक्यता असणार आहे. धाव झाली का कंप्लीट? कलेक्शन चुकीचं होतं. एक धाव नक्कीच पूर्ण झाली आहे आणि राहुलचं खेळपट्टीवरती राहणं तेवढंच गरजेचं आहे. जर संघाला ही मॅच जिंकायची असेल, ही नौका पार लावायची असेल तर ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. पुढील चेंडू शुभम आलाय. शुभमने बिगेचा प्रयत्न केला होता, अगदी खोदून काढलाय चेंडूला. कवच रिजन वरती धाव घेतली. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल, थोडीशी मिसफिल्डिंग झाली. 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात आणि गुड कॉल. 2च धावा इथे मिळतील कारण थोडंसं फंबल झालं पण फेकी तेवढी चांगली करण्यात आली. हाच कमबॅक असतो, हीच ती कमबॅकची चाहूल असते. बघा राहुल आला मैदानात, एक चांगला खेळाडू ज्यांनी सिंगल पासून सुरुवात केली आणि धावसंख्येला आता आकार देत आहे. आकार देणं गरजेचं आहे. त्या धावसंख्येला आकार मिळतोय. रन्स ऑन द बोर्ड, 8 धावा धावफलकावरती. करायच्यात 49. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस, फिंगर्स रोल केले, चांगला फटका क्रॉस बॅटेड. एक धाव इथे देखील मिळणार आहे. थोडंसं संत वाटतं आपल्याला क्रिकेट. 9 धावा झाल्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 40ची आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे पण पॉवर प्ले शिल्लक आहे आणि या षटकानंतर आपण गोलंदाजाला देखील टार्गेट करू शकतो कारण की ही स्ट्रॅटेजी बांधली आहे एमजी ग्रुप संघाने. आशूवरती अटॅक होत नाहीये, जबरदस्ती शॉट्स आशूच्या गोलंदाजीवरती खेळल्या जात नाहीयेत. हे राहुलला देखील माहिती आहे. मी मैदानात राहिलो, खेळपट्टीवरती राहिलो तर सामना जिंकवण्याची ताकद, कुवत, क्षमता, स्किल्स आहे माझ्याकडे. हलक्या हाताने बघा पुन्हा एकदा तोच संयमी खेळ, तेच क्रिकेट. क्रिकेटची लाईफलाईन म्हटले जाणाऱ्या एकेरी दुहेरी धावा, ती लाईफलाईन स्वतःची जिवंत ठेवली आहे. राहुलने ठेवली आहे, एमजी ग्रुपने आतापर्यंत ठेवली आहे. रन्स 10 धावा धावफलकावरती. आणि आशूच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर एकमेव खेळाडू ज्यांनी मेडल षटक फेकलं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेकलेत आणि 5 धावा त्या 4 चेंडूंवरती आल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. शुभम स्ट्रायकिंग एंडला. यावेळी दिशेपासून भरकटला आहे का तर पंच देखील टर्न झालेत. येस, दिशेपासून भरकटलाय. दोन्ही हात समांतर केलेत आणि अशाच प्रकारे स्वर म्हणजे वाईड पद्धतीची ही धाव. नक्कीच सर, थँक्यू. वाईड धाव मिळणार आहे. बघा जर आपण चांगले चेंडू फेकले, चांगली गोलंदाजी केली तर बॅटर चूक करतो आणि जर बॅटिंग चांगली केली, एकेरी दुहेरी धावा घेतला तर गोलंदाज देखील चूक करू शकतो. ज्या गोलंदाजाने मेडन फेकलं त्या गोलंदाजावरती 5 धावा आल्या, त्या देखील सिंगल रबल. म्हणजे हा खेळ फक्त फिजिकल फिटनेसचा नाहीये तर माइंडसेटचा देखील आहे की आपण काय रणनीती बनवतो, काय स्ट्रॅटेजी बनवतो, त्याला एक्झिक्यूट कसा करतो, तेच तर क्रिकेट आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. बिगीचा प्रयत्न केला होता, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. आवश्यकता आहे का या मोठ्या फटक्याची? आवश्यकता आहे का? कारण आशूच्या षटकातील शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि अजूनही आपल्याला 18 चेंडू मिळतात. धावा झाल्यात 11. नक्कीच 39 धावेंची तर अजूनही आवश्यकता आहे. 39 मोर टू विन. पण तरी देखील आशूचा हा शेवटचा चेंडू हा नीट खेळून काढला. 3 नवीन फ्रेश गोलंदाज येतील. एक बॅटिंग पॉवर प्ले देखील मिळेल, तिथे हल्ला करू शकतो. ही स्ट्रॅटेजी. पुढील चेंडू यावेळी पंचांकडे लाऊड अपील करतायत पण बेल्स उडाल्यात का तर यस, बेल्स उडवल्यात. गोलंदाजाने देखील सांगितलंय डिफेन्स करत राहा, डिफेन्सला भेदणं माझं काम आहे. तर डिफेन्स भेदलाय आणि आशूनी पुन्हा एकदा अजून एक विकेट मिळवून दिली आहे. शुभमला परत जावं लागतंय जर आपण कोणाची आयुष्यात खिल्ली उडवायची नाहीये. पण जर आपण बॉलर असाल तर बॅटरची गिल्ली उडवणं तेवढंच गरजेचं आहे. गिल्ली उडवली आहे, अजून एक विकेट मिळवली आहे. शुभमला पाठवलं तंबूच्या आशेला, परत विकेट मिळते आशूच्या खात्यामध्ये.
हां मायनस करू शकतो आपण, हरकत नाही आहे. आपण 30 सेकंड त्यातनं वगळून टाकू, हरकत नाही आहे. आपल्याला आपण 25 मिनिटं आणि 30 सेकंदांची अवधी देऊ शकतो, नॉट अ प्रॉब्लेम. बॅटिंग पॉवर प्ले, येस सर, बॅटिंग पॉवर प्ले ज्याची आपण अनेक वेळा चर्चा केली होती, तो बॅटिंग पॉवर प्ले इथे आलाय. गोलंदाजी मार्कवरती श्रवण आलाय, एक अस्त्र. जो गोलंदाज देखील मागच्या सामन्यामध्ये मेडनच्या उंबरठ्यावरती होता, तोच गोलंदाज येतोय. एकच धाव त्यांनी दिली होती, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं होतं. राहुलला देखील मिळालं होतं मागच्या मॅच मध्ये, कालच्या दिवसात. पहिला चेंडूवरती प्रहार केलाय कार्पेटच्या साहाय्याने, हा चेंडू निघून जातोय लॉंग ऑन रिजन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि फेकीवरती भरपूर उसळी होती त्या फेकीला, खूप जास्ती एलिव्हेशन त्या फेकीमध्ये होतं. आणि कृष्णा राय यांच्यासाठी पारितोषिक आलंय 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक अमित राय साहेब यांच्याकडून. पैसे तुझ्याकडेच ठेव, तुम्ही इथेच बसलेत ना, झालं तर दे मला पैसे तुझ्या. 3000 रुपयाचं पारितोषिक, 3 षटकार मारा, 3000 रुपये घेऊन जा. त्या 3 षटकारांची आवश्यकता देखील आहे असं म्हणायला आता हरकत नाहीये. श्रवण, पहिला चेंडू, बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. कृष्णा आला बॅटिंगसाठी, विकेटचा प्रयत्न यांनी देखील केला होता. शॉटवरती थोडंसं मिस फिल्डिंग झाली, लॉंग ऑन वरती खेळाडू आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि फेकी देखील बघा, अगदी डोळ्याची पापणी लवायच्या अगोदर चेंडू पकडला, पकडून फेकी करून टाकली. म्हणजे एक्स्ट्राची धाव द्यायची नाहीये, हीच चुरस आहे, हीच लढत आहे, हीच तर बॅटल आहे DUPLचं. हे सर बॅटल आहे लढण्याचं, त्या जिद्दीचं. इथे कुणीही त्या कॅश प्राइज साठी खेळत नाहीये, इथे त्या ट्रॉफीसाठी खेळत आहे, त्या सन्मानासाठी खेळत आहे. चर्चा होणार आहे, कोण जिंकलं, कोण सेमीफायनलिस्ट होतं, कोण फायनलिस्ट होतं, कोण टॉप 4 मध्ये होतं, त्यासाठी ही लढत आहे. ह्या 22 खेळाडू ही मेहनत करतात की आम्हाला देखील टॉप 4 मध्ये जायचंय. चला थोडं स्पीडअप करा. राहुल देखील आहे, राहुल देखील लढतोय. 13 धावा, 13 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू फेकीचा प्रयत्न केला, मिस टायमिंग असणार आहे, बॅटची कडा लागते पण नो मॅन्स लँड मध्ये. बघा किती खेळाडू तैनात आहेत. अगदी आपण यष्टीरक्षकाचा विचार केला आणि शॉर्ट कव्हर्स वरती जर विचार केला तर तब्बल 4 खेळाडू तिथे तैनात आहेत, तरी देखील चेंडू जमीनदोस्त होतोय, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये पडतोय. नो मॅन्स लँड असं म्हटलं जातं. कुठल्याही खेळाडूंनी काबीज न केलेलं ते मैदानाची जागा, ती नो मॅन्स लँड. त्या लँड वरती चेंडू पडतोय. राहुलला जीवनदान तर नाही म्हणणार, पण राहुलला संधी नक्कीच मिळते. पुढे चेंडू फेकीचा प्रयत्न केला होता, पारितोषिक लागलं होतं, पण यावेळी मिस टायमिंग असणार आहे. झेलची शक्यता. दुसऱ्या अटेम्प्ट वरती कॅच बनवली आहे. श्रवणचं सेलिब्रेशन बघण्याजोग आहे. वाह श्रवण, चांगली गोलंदाजी. अजून एक झटका लागतोय MG ग्रुप संघाला. पुन्हा एकदा तो मोमेंटमची आपण अनेक वेळा चर्चा करत असतो. तो मोमेंटम कधी मिळाला? तो मोमेंटम मागच्या सामन्यामध्ये जेव्हा त्यांनी 46 धावांचं संरक्षण केलं ना, तिथे तो मोमेंटम मिळाला. तो कॅरी फॉरवर्ड होता आणि बॅक टू बॅक असणारी ही मॅच कदाचित त्यांच्यासाठी चांगलं आहे. नक्कीच फिजिकल फिटनेसचं देखील आपल्याला भरपूर इथे आव्हान आहे की आपल्याला बॅक टू बॅक 12 त्यानंतर 12 म्हणजे 24 षटकं आपल्याला खेळायचे आहेत. ते आपल्या फिजिकल फिटनेसवरती डिपेंड करतं, पण तरी देखील तो माइंडसेट आणि तो जोश जुनून असला ना की मग काय फिजिकल फिटनेस, तो जुनून असणं गरजेचं आहे. ती लढण्याची हिंमत असणं गरजेचं आहे. रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर एंटर झालेत मैदानामध्ये. देवा आलेत मैदानात. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केला, चेंज ऑफ पेस केला. अगदी एक ज्यूसी सबमर्ज होणारा हा चेंडू. बॅटरला जणू काय सांगत होता पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न कर, पण बॅटर देखील तेवढा चतुर होता. आपल्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये राहिला, बाहेर निघाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आलाय. आता स्कोरबोर्डचं दडपण, आता स्कोरबोर्डचं प्रेशर असू शकतं. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू आणि 34 धाव्यांची आवश्यकता. 13 चेंडू 34. यावेळी विकेटचा प्रयत्न, क्रॉस बॅटर स्ट्रोक. इथे देखील क्षेत्ररक्षक आहे, काव कॉर्नर रिजन वरती धाव घेत आहेत. चांगलं झालंय क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे देखील कंप्लीट होतात. चांगली बॅकिंग आहे बघा. 4 खेळाडू अगदी लाईनीत तैनात आहेत. चेंडू जाऊ देणार नाहीये, हा सामना जाऊ देणार नाहीये असं म्हणतात. षटक संपलंय.
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावरती. 12 चेंडू. विकी गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे इरादे स्पष्ट केलेत की इथून मी सामना गमावण्यासाठी नाही, जिंकण्यासाठी आलोय. राहुलला माहिती आहे मला शेवटपर्यंत लढायचंय, लढत द्यायची आहे. 1 हँडेड. एका साईडचा अफेअर बघायला मिळतंय बॅट आणि बॉलचं, कारण राहुल एकटा लढतोय. चौकार आलाय. मिस टायमिंग असणार आहे. बॅटची एज लागली का? खेळाडू निघालाय धावण्यासाठी, पण विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का? पंचांचं काय कॉल आहे? नॉट आउट असणार आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. राहुलला देखील माहिती आहे स्ट्राईक जास्तीत जास्त माझ्याकडे ठेवणं गरजेचं आहे. बघा 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 29. 10 balls 29 to win. 12 चेंडूंवरती 33 ची आवश्यकता होती, 33 ची आवश्यकता होती. चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला. कदाचित बॅटची कडा देखील लागली होती. यशांच्या मागे श्रवणनी कामगिरी चांगली केली. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू बिगेटचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. ही कॅच पकडणं गरजेचं आहे. कॅच पकडली आहे आणि ही कॅच पकडली आहे की ही सेमीफायनलची आवडी. ब्रह्मप्रकाश म्हणजे लेफ्टी बॅटर. काल देखील त्यांनी बॉलिंग चांगली केली, बॅटिंग देखील ठीक केली असं म्हणायला हरकत नाहीये. ब्रह्मप्रकाश पहिला चेंडूवरती प्रहार केलाय. कव्हर्स आणि पॉइंट रिजनच्या अगदी मधून हा चेंडू निघून जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. 2 धावा मिळाल्या. धावसा 1 शॉट आहे का सर? 1 शॉट आहे. 1 शॉट आहे. गुणलेखक 1 शॉट आहे. नक्कीच प्रार्थना केली जाते व्यासपीठावरती. 21 धावा आहेत धावफलकावर. 1च धाव मिळणार आहे. प्रयत्न 2 धावांचा झाला. 1 शॉट होता. यावेळी डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावले. आता गोलंदाजाला काय करायचंय? गोलंदाजाला फक्त एकच कार्य करायचंय. तो स्लॉट असतो, बॅटिंगचा आर्क असतो, जिथे कुठलाही बॅटर बिगेट करू शकतो तिथे चेंडू फेकणं टाळायचंय. त्याला सोडून आपण वाईडी यॉर्कर फेका, आपण शॉर्ट लाईनचे गोलंदाजी करा, तेही चालू शकतं. पण इथून ते होतंय का? यावेळी बिगेटचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. पुन्हा एकदा थोडासा मिस टायमिंग म्हणावं लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आशू आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. लॉंग ऑन रिजन वरती फेकी देखील चांगली झाली आहे आणि 1च धाव इथे मिळणार आहे. काय समीकरण आहे? धावा झाल्या धावफलकावरती 22. 22 ऑन द बोर्ड.
6 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांचं समीकरण आहे. एमजी ग्रुप संघाला नक्कीच पारितोषिक आहे. बघा या षटकामध्ये षटकारांची आवश्यकता, या षटकामध्ये आपल्याला आवश्यकता कसली आहे? आवश्यकता मोठ्या फटक्यांची आहे. आणि जर मोठे फटके मारले तर पारितोषिक देखील आहे. एमजी ग्रुप टीमनी या षटकामध्ये 3 षटकार मारले तर अशोक सिंग यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. समीकरण काय? 6 balls to win 27. 27 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 6. विकेटचा प्रयत्न नक्कीच इथे देखील केला. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची थोडीशी टो लागते. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळणार आहे. जिंकण्यासाठी समीकरण 5 चेंडू आणि 26 धावेंचं आहे. 5 balls 26 रन्स टू विन. 5 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है. षटकार मारावे लागणार आहे. देव आलेत. देवाला देवासारखी कामगिरी करणं गरजेचं आहे. एमजी ग्रुप संघासाठी हा देव बनतोय का? कारण इथून षटकार मारणं गरजेचं आहे. 6 येणं गरजेचं आहे. 5 balls 26 टू विन. यावेळी विकेट केलाय आणि बॅटचं फेज ओपन केलाय. स्लॉटच्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर दिलाय भिरकून. येतो तुंग षटकार. देव आणि जिंकण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे. तीच फाईट आता मैदानात होणार आहे. YSCC विपक्ष गुप्ता गॅलेक्सी मॅच जिंका, सेमीफायनल मध्ये पोहोचा. कॉंग्रॅच्युलेशन्स दीपकजी मिश्रा यांना देखील. आणि कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय, नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय एक ज्येष्ठ समालोचक सिराजी शेख सरांना, मॅन फ्रॉम ट्रॉम्बे.